नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओमध्ये म्हणण्यापेक्षा US100 ॲडव्हान्स रिव्हिजन कोर्स पार्ट 7वा. ओके, ऑलरेडी 6वा पार्ट बघितला नसेल तर बघून घ्या. आपण 13 जून पर्यंत आलेलो होतो. ओके, बघा सिंपल एक 2 दिवसाचं तुम्हाला एकदम परफेक्ट थोडं शांत डोक्यानं मी पण दाखवतो. बघा काय काय ड्रॉ करणार आपण. डे हाय, डे लो, क्लोजिंग प्राइस, कालच्या दिवसाचं एवढं ड्रॉ करून घ्यायचं. इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. इम्पॉर्टंट कुठं आहे का काय, ह्याच्या व्यतिरिक्त काही राहिलेलं नाहीये. खाली काय आहे का, सायकोलॉजिकल नंबर आहे. इथं एक सायकोलॉजिकल नंबर आपल्याला दिसतोय. दुसरं बघा, तुम्ही जर बघितलं मार्केट कुठे दिसतो, ऑल टाइम हायला. ऑल टाइम हायची सायकोलॉजी काय, रिटेलर इझिली सेल साईडला पोझिशन बनवतात. मग रिटेलर आपल्याला दिसलं सेलिंगची प्राइस ऍक्शन, आपण बाय साईडला एंट्री बनवायची. ठीक आहे, आता बघूया मार्केट कुठे ओपन होत आहे. ओके, पहिली रेड कॅन्डल लागले, दुसरी रेड आलेले, ठीक आहे, ग्रीन आले दुसरी. काय काय झालंय का बाबा, कुठे ब्रेकडाऊन अजून तर काय झालेलं दिसत नाहीये. ओके ओके, बघा मार्केटमध्ये काय दिसतंय आपल्याला, कॅन्डल पडू द्या, सांगतो काय दिसतंय ते. ठीक आहे, हे बघा इथं सपोर्ट क्रिएट केला मार्केटनं, बरोबर, आणि इथं वरती रेजिस्टन्स क्रिएट केलेला दिसतोय आपल्याला. वाढ बघायचे, बघा सपोर्ट वरती ग्रीन कॅन्डल येते, सपोर्ट वरती ग्रीन कॅन्डल येऊन ब्रेकडाऊन दिलेला आहे. लगे लगे पोझिशन कोणतीही बनवायची नाही. ठीक आहे, आलं खाली, काय झालं, PSY पासून सपोर्ट घेताना दिसतंय. आता काय म्हणू शकतो, PSY पासून सपोर्ट घेता याचा अर्थ रिटेलर बाय करू शकतात. ठीक आहे, रिटेलर बाय साईडला पोझिशन बनवत असतील. आपल्याला कशी वाढ बघायची, एक तर फिबोची, कायची वाढ बघणार आपण, फिबोनाची. ठीक आहे, फिबची सेटिंग माहित नसेल, हे बघा बघून घ्या, तुम्हाला दाखवतो मी. 0ची लेवल 0.611, 2.600 काढून टाका, हे काढून टाका, हे काढून टाका. राहिलं काय, ही ह्या 4 लेवल. त्यानंतर बॅकग्राऊंड कलर रिमूव्ह केलेला, हे बघून घ्या. ओके, स्क्रीनशॉट मारायचं, मारून घ्या, काय करायचं ते करून घ्या. ओके, अशी आहे. आता आपण काय करणार, 0.5 टच केलं की सेल साईडला पोझिशन बनवणार आहे. ओके, फक्त वरती जायला पाहिजे, टच करायला नाही गेलं, खाली जायला लागले. ठीक आहे ठीक आहे, अजून सपोर्ट घेतला बघा. PSYच्या जवळपासून सपोर्ट घेताना मार्केट दिसतं, कॉन्सल्टेशन करतं, याचा अर्थ रिटेलर बाय करतात. PSYच्या वरती कॉन्सल्टेशन होतं, याचा अर्थ रिटेलर बाय साईडला पोझिशन बनवत आहेत. ओके, परफेक्ट. हे बघा, मी थांबलं का. ओके, इथं डायरेक्टली सेल साईडला पोझिशन बनवायची. ठीक आहे, हायचा स्टॉप लॉस, लोचं टार्गेट, 181चा ट्रेड मान्य आहे, पण टार्गेट देतं. आता दुसरा, चला अजून एक कन्फर्मेशन सांगतो. डब्ल्यू पॅटर्न दिसतोय तुम्हाला, डब्ल्यू पॅटर्न दिसला, हे बघा हवाला डब्ल्यू. ओके, डब्ल्यूची कन्फर्मेशन कॅन्डल आली का, येते, आली. ओके, डब्ल्यू नुसार इथं सेल साईडला पोझिशन बनते. ठीक आहे, डब्ल्यू नुसार इथं सेल साईडला पोझिशन बनते. काय होतंय बघा, खाली खाली खाली, बस पैसे भेटले फ्रीमध्ये, झालं काम. एसएल पण छोटा आला. फिफ्थची स्ट्रॅटेजी आधी काय सांगितलं मी, यमचं सांगितलं होतं बघा, सेम असं की यम म्हणला प्लस फिबो असले की धडकाने एंट्री मारायची वर जातं, हे त्यातला एक भाग आहे. डब्ल्यू असला सेल मारायसाठी परफेक्ट एंट्री, एकदम मस्त मार्केटमध्ये मोमेंटम आलेलं दिसतंय. ठीक आहे, ह्याच्यानंतर काय शानपट्टी करायला जायची ना, आता सांगतो मी तुम्हाला. कारण ट्रेड बघा, फिफ्थचा आपला डब्ल्यूचा ट्रेड बनलेला, आता प्रॉपर ट्रेडचा ट्रेड बनला तर ट्रेड बनवायचा, नाहीतर एंट्री बनवायची नाही. इथं क्लोजिंगच्या वरती बायर्स पण ऍक्टिव्हेट होत आहेत, ब्रेकडाऊनवरती सेलर पण ऍक्टिव्हेट होत आहेत, त्याच्यामुळे काहीही शानपणा करायचा नाही, असं माझं पर्सनल म्हणणं आहे. तुम्हाला काय कळत असेल बाबा, रिटेलर असं केलं तसं केलं, तुम्ही करू शकताय, तुमचं डोकं शेवटी, बरोबर, स्वतःचं डोकं लावा. मी सांगतो माझ्या ह्यानं किंवा मला काही याच्यामध्ये रस सापडत नाही ह्याच्यानंतर, कारण की पहिला एक ट्रेड चांगला सापडतो बाबा, परफेक्ट वाला, तो तेवढा पकडायला जास्त मार्केटच्या मागे लागायचं नाही. पटपट पटपट होत्या, किती मिनिटा व्हिडिओ झालाय, ओके 3 मिनिट झाले. एक दिवसाचं परफेक्ट अनालिसिस जमलं पाहिजे आपल्याला करायला. ठीक आहे, आता असं झालं तर पॅटर्न वगैरे थोडंसं होऊ दिलं ना महेश्वर, तर बेस्ट राहतं. पॅटर्न वरती एंट्री बनवली तर संपतंय कधी. ओके, संपलंय, थांब, हा थांबलं. ओके, थांब ना, चला आता बघा, आता काय अनालिसिस लावायचं. 2 कॅन्डल चालू म्हणजे पडलेले आहेत. मार्केट बघा इथं ओपन झालंय दुसऱ्या दिवशीचं. काय काय ड्रॉ करणार आहे आपण, आधी ओपन व्हायच्या अगोदर क्लोजिंग प्राइस बघा, क्लोजिंग ड्रॉ केली, हाय ड्रॉ केला. ओके, हाय ड्रॉ केला, नंतर इथं लो प्लस क्लोजिंगचा सपोर्ट आहे. हा जो क्लोजिंगचा सपोर्ट होता तो आता सपोर्ट बरोबर आहे का नाही बघा, इथून सपोर्ट घेऊन गेले मार्केट, म्हणजे रिटेलर इथं काय करत असतील, बायच्या पोझिशन बनवून घेऊन गेले असतील का नाही, 100% बाय करून गेले असतात. मी काय म्हणलं तुम्हाला, इथून सपोर्ट घेतोय म्हणजे रिटेलर बाय करत असतील, गेले बाय करून. आपण आता काय करायचंय, एखाद्या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट होऊ द्यायचा, रिटेलर लगेच बाय साईडला होतात. आता रेजिस्टन्स कोणता आहे, तर क्लोजिंगचा रेजिस्टन्स आहे. क्लोजिंगचा रेजिस्टन्सचा ब्रेकआउट आपल्याला दिसतोय, येणारी रेड कॅन्डल कन्फर्मेशन आहे आपल्यासाठी. आता हे बघा, आली कन्फर्मेशन कॅन्डल, 1 2 या ना. ओके, 1 2 नाही बघा, आता बघा
ही रेड कॅन्डल कन्फर्मेशन नव्हती, प्रॉपर टेस्ट मारून गेलाय मार्केट. वरच्या रेजिस्टन्सच्या आधी रेड कॅन्डल आली तर आपण सेल साईडला पोझिशन बनवू शकतोय. हे बघा आली, ठीक आहे. ही रेड कॅन्डल आणि याच्या खाली निघताना इथं सेल साईडला पोझिशन बनवायची आपल्याला, ठीक आहे. बघा 32 पिपचं असेल फर्स्ट टार्गेट इथं बघूया 1 2 ओके. एसएल हिट झालाय, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. एसएलचं रिझन बघूया आपण. इथं एसएल हिट होणार बघा. एवढ्या दिवसामध्ये काय परफेक्ट सगळे ट्रेड सापडत नसतात, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सगळेजण. इथं एसएल हिट झाला पण एक गोष्ट लक्षात ठेवा. आता इथं काय झालेलं आहे मार्केटमध्ये, मार्केट आहे ऑल टाइम हाय 100%, त्याच्यामुळे गोळ झाला असणार, नो प्रॉब्लेम. आता झालेला आहे प्रॉपर रिटेस्ट, ठीक आहे. ऑल टाइम हाय हा आहे आता, बरोबर. ऑल टाइम हायच्या आत आहे मार्केट, नो प्रॉब्लेम आहे. प्रॉपर रिटेस्ट नंतर परत एक रिस्क घेऊन सेल साईडला पोझिशन बनवायला काहीही हरकत नाहीये माझ्या हिशोबाने. आणि जर एसएल गेला तर गपगुमानं पाहून घेऊन झोपायचं. 2 एसएल गेले तर, ठीक आहे. 26 एसएल आणि टार्गेट आहे बघा इथलं, ओके. इझिली मार्केटनं मोमेंटम करायला पाहिजे, ठीक आहे. दुसरं टार्गेट हिट झालं, आता निवांत राहायचं. इथून काही शानपणा कारण प्रॉपर्टीच्या ट्रेडला इझिली मार्केट टार्गेट येते इझिली. बाकीच्या ट्रेडला थोडंसं माती खातं, पण प्रॉपर ट्रेडला काही टेन्शन नाहीये. आता परत कशी वाट बघणार तुम्ही, प्रॉपर ट्रेडची वाट बघा. आता हा ट्रेड झाला, ह्याच्यानंतर प्रॉपर ट्रेडची वाट बघा. बघा मार्केट इथून रिवर्स का झालं, रिटेलरचे स्टॉप लॉस इथंच असतात म्हणून मार्केट रिवर्स झालं, ठीक आहे. बघा अजून एकदा आता थांब नाही थांबलं. आता बघा हा सपोर्ट होता मार्केटमध्ये, बघा नाही हा सपोर्ट होता आणि ही नेकलाईन पॅटर्न दिसतोय तुम्हाला. कप हँडल पॅटर्न दिसतोय, बरोबर. कन्फर्मेशन कॅन्डल आली, बरोबर. हिच्या हायच्या वरती निघताना बाय साईडला एंट्री, ही रेड कॅन्डल कन्फर्मेशन, याच्या हायच्या वरती बाय साईडला एंट्री, दुसरा ग्रेड आणि इथपर्यंतचं फर्स्ट टार्गेट, ठीक आहे. द्यायला पाहिजे टार्गेट मार्केटनं, ओके. 1 साईड टार्गेट झालेला आहे. हे बघा असंच अनालिसिस करायचं आहे, काहीही वेगळं शानपणा करायची काही गरज नाही बघा. एकदम इझिली थांबायचं मार्केटमध्ये, वेट करायचा आणि प्रॉपर एंट्री बनवायच्या. तुम्हाला जर जास्त ॲक्युरसी पाहिजे असेल पॅटर्नचे ट्रेड करा आणि प्रॉपर्टीचे ट्रेड करा आणि फिबोनाची ट्रेड करा, बस. बाकी काहीही करू नका. आता बघा दुसरा दिवस, ह्याच्यानंतर मी ट्रेड करत नाही बघा. मी तुम्हाला बघा ट्रेडचे दाखवतोय, सुरुवातीचे 2 ट्रेड दाखवतोय का तर ह्याच्यानंतर मार्केट थोडंसं सेंटिमेंटल चालतं. जे लॉंगचे स्टॉप लॉस आहेत त्यांना मारा जातं, त्याच्यामुळं जास्त काही गडबड करायची नाही, ओके. संपतंय का मार्केट, नाही 1:30ला संपेल. 2 दिवसा बॅक टेस्टिंग केली का आपण, 1 आणि 2, ओके. 2 दिवस पण परफेक्ट केलेलं आहे आपण, असं नाही की काय. ओके संपेल मार्केट, ओके. काय दिसतंय मार्केटमध्ये, ऑल टाइम हाय, बरोबर. ऑल टाइम हायला आहे. इथं क्लोजिंग प्राइस राहिलं काय काय ड्रॉ करणार तुम्ही. हा सपोर्ट बघा, हा सपोर्ट इम्पॉर्टंट आहे आता, कारण 2-3 वेळा सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने इथं. आणि हवाला बेलो एवढं लेवल ड्रॉ करणार. वर काय आहे का, काही नाही. काय दिसतं इथं, क्लोजिंग प्राइसच्या जवळ काय करतं बघूया आपण, वाट बघूया. क्लोजिंग प्राइसचा ब्रेकडाऊन, क्लोजिंग प्राइस पासून सपोर्ट घेतलेला आहे, ब्रेकडाऊन नाही. क्लोजिंग प्राइस पासून सपोर्ट घेतलेला दिसतोय मार्केटमध्ये, हे बघा. अरे यार थांब ना. क्लोजिंग पासून सपोर्ट घेतल्यानंतर फिप ड्रॉ करतो आपण. फिप ड्रॉ केली 0.5च्या लेवलला डायरेक्टली सेल साईडला पोझिशन बनवायचं, ओके. 1:1चा आपला हा सिम्पल वाला ट्रेड. आता हे समजायला पाहिजे काय ट्रेड आहे हा. हे बघा सायकोलॉजिकल नंबर असेल, क्लोजिंग प्राइस असेल आणि मार्केट चालू झालं, सेलिंग आली, सपोर्ट घेतला, फिप मधून सेल, सायकोलॉजिकल नंबरला पण सेम, ओके. हे ट्रेड आपल्याला इझिली पकडता येतात. आता काय आहे बघा, वाट बघा. अरे डायरेक्टली गेलं बघा. हा बघा तुम्हाला एक माझ्या सुरू सांगतो, त्याला हाकलून देऊ आपण. लोवर लोचं स्ट्रक्चर बघा हे वाला. हे काय लोवर लोचं स्ट्रक्चर. हा जरी सपोर्ट असला, ऑल टाइम हायला होतं काय, रिटेलर लोक सेलचे पोझिशन इझिली बनवतात, मग त्यांना वाटत नाही हा सपोर्ट वर्क होईल, म्हणून हा सपोर्ट वर्क होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा सपोर्ट का वर्क होतो की रिटेलरला वाटतच नाही बाबा की हा सपोर्ट वर्क होतो. मग सपोर्ट अशा वेळेस वर्क होतात, ऑल टाइम हायच्या वेळेस फक्त, ठीक आहे. आणि एकदा मार्केट निसटलं ना, परत सारखं इंट्रा बनवायचा नाही, ही गोष्ट पण लक्षात ठेवा तुम्ही सगळेजण. जसं वरती गेले, जर वर एम पॅटर्न म्हणला तरच बायची पोझिशन बनवायची, सेलला जास्त विचार करायचा नाही, असं माझा पर्सनल व्ह्यू आहे, ठीक आहे. वाटतं 4 दिवसा बॅक टेस्टिंग करायला 10 मिनिटं लागते टायमिंग. तुम्ही स्वतः करा रे हे, तुम्हाला स्वतःला जमलं ना की हे मोमेंटम का आलं, ते मोमेंटम का आलं, मग 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 मजा आहे. मला हे माझ्या सांगण्यानं काय मजा नाही एवढी. 19-20 हजार लेवल डायरेक्ट वरती वाट बघायच्या.
अजून एका दिवसा टेस्टिंग करू आपण. मला पण माहित नाही म्हणजे हे दिवस त्यावेळेस बघितलेले आपण ज्यावेळी ट्रेड करतो त्यावेळेस बघितलेले, पण काय लक्षात नाही की कुठं काय झालं. तुम्हाला काय म्हणलं तुम्ही सेलच्या पोझिशन बनवायच्या नाही. हे बघा कसं दर 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 वर गेलंय. कशामुळं? ऑल टाइम हाय. आता 20,000 खाली जर क्लोजिंग दिली तर रिटेलर लगेच सेल साईडला पोझिशन बनवतात. दुसऱ्या दिवशी फक्त सेलिंगची प्रॉडक्शन बघायची, बाय साईडला एंटर मारायची. ओके. व्हिडिओ कसा वाटतं मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. चांगले ब्रोकर यूज करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सगळं काय दिलेलं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, मोबाईल नंबर दिलेला आहे, ऍप्लिकेशनची लिंक मराठी ट्रेडर सर्च करा प्ले स्टोरला जाऊन, तिथं तुम्हाला ऍप्लिकेशन सापडून जाईल. काय कुठं चालू संपते का नाही मार्केट? ओके ओके. हे थांब ना बाबा. हे बघा ही क्लोजिंग प्राइस बरोबर, ही रेजिस्टन्स लेवल. ओके. खाली सायकोलॉजिकल नंबर इथं आहे. तुम्हाला सांगतो ऑल टाइम हाय ही अशी गोष्ट असते जिथं आपल्याला माहित नसतं मार्केट काय होतं माहिती का. अचानक एका दिवशी ऑल टाइम हाय पासून पडतं जोरात, खूप जोरात पडतं मार्केट. त्या दिवशी काही सेंटिमेंट लागत नाही, काय लागत नाही, नुसतं लॉस खायचा, 1 किंवा 2 खायचा. आपण कशाला लय खायचा लॉस. काय दिसतंय तुम्हाला? क्लोजिंग सपोर्ट घेतला आणि आता काय करताय, थोडं कॉन्सल्टेशन करताय. चांगले लेवल म्हणून ब्रेकडाऊन करताय, मग मार्केटमध्ये एंटर बनवायची. ओके. ही एक सपोर्ट लेवल बनलेली आहे बघा, ही एक सपोर्ट लेवल बनलेली आहे मार्केटमध्ये. हा प्रॉपर्टी टेस्ट. ह्याच्यानंतर या ग्रीन कॅन्डल सोबत बाय साईड एंटर बनवायला चान्स आहे. ओके. इथं बघा काय दिसतंय तुम्हाला, हा सपोर्ट क्रिएट केला, ब्रेकडाऊन केला, प्रॉपर्टी टेस्ट केला, इथं बाय साईडला एंट्री बनवायला चान्स आहे. ओके. बघूया काय होतं. इझिली टार्गेट अचीव्ह केलंय. प्रॉपर्टी सारखी स्ट्रॅटेजी या जगात नाहीये कुठेही, कोणच नाही आहे. म्हणजे मस्त आहे, एकदम भारी स्ट्रॅटेजी बघा. असे सिंपल सिंपल रेट बघा. आता कसं वाढ बघणार, पॅटर्नची वाढ बघायची. आता पॅटर्न झाला तर एंट्री. ठीक आहे. हे बघा हे काय तुम्हाला जर वाटत असेल की हा पॅटर्न आहे कप अँड हँडल, हे बघा मी काल लगेच बोललो ना ट्रेडचं, इथं हा काय दिसतो तुम्हाला, कप अँड हँडल दिसतो पॅटर्न. पण इकडे बघा सेलिंग कुठून आली मार्केटमध्ये, PSY पासून आले. ट्रेड फक्त आणि फक्त बायचे बनवायचे, म्हणजे बाय साईडला पोझिशन बनवायची. लॉस झाला होऊ द्या, पण बाय साईडला बनवायची. अजून बघूया रिट्रेसमेंट केली का बघूया. 50% नाही केली, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण इकडं प्रॉपर टेस्ट मारला होता आणि इथं हायचा रेजिस्टन्स लेवल आहे. तुम्ही जर बघितलं कन्फर्मेशन कॅन्डल कुठं आली बघा, ही रेजिस्टन्स लेवल होती इंट्राडे हायची. कन्फर्मेशन इथं आली. रेजिस्टन्सचा सेल करणार आहे का? अजिबात सेल करायचा नाहीये. ठीक आहे. मार्केट जातं PSYच्या वर चांगलं फोडून येतं, त्याच्यामुळं जास्तीत जास्त अवॉइड करायचे सेलचे ट्रेड. पॅटर्न म्हणला तर एंटर मारायची फक्त. असली पॅटर्न असतं बरं काय बघा, ग्रीन कॅन्डल बनते इथं, ह्याला कप हँडल म्हण, कुठं काय म्हण, पॅटर्न क्लिअर कट दिसला पाहिजे. जसं हा होता ना, हा पॅटर्न जर नॉर्मल ठिकाणी असता, नॉर्मल अशी कन्फर्मेशन कॅन्डल असते, हा 200% सेल झाला असता, इथून नाही झाला. ओके. मला वाटते संपलं आता मार्केट. ओके. ठीक आहे. तर बघा एवढं आपण अनालिसिस केलेलं आहे 18 जून पर्यंत. ओके. अजून एक व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये पुढचं अनालिसिस करूया आपण 18 जूनच्या पुढचं, की ते 20 जून आहे डायरेक्टली. ठीक आहे. आजच्यासाठी एवढं सफिशियंट. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळ्यांपर्यंत शेअर करा, कारण ह्याच्यापेक्षा इझी मार्केट नाहीये कोणता आणि इझी स्ट्रॅटेजी नाहीये ज्या की वर्किंग खूप छान होतात. ओके. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.